तर बाबासाहेब आंबेडकर 1913ला रामजीचं निधन होतं आणि 1913ला बाबासाहेब त्या ठिकाणी कोलंबिया विद्यापीठामध्ये जातात। 1-2 वर्षानंतर इकडे प्रचंड हाल रमाईचे असतात, प्रचंड हाल। खायला नसतं, घरामध्ये 4-5 लोक असतात, आत्या मीराबाई असते, सगळ्या काही लोक भरपूर असतात आणि कष्ट करणारी रमाई असते। एके दिवशी गंगाधर आजारी पडतो, प्रचंड आजारी पडतो मित्रांनो, आणि बाबासाहेबांनी रमाईला शिकवलेलं असतं लिहायला। आणि रमाई नंतर बाबासाहेबांना पत्र लिहिते। आज अनेक पुस्तकामध्ये काही साहित्यिकांनी रमाईचे आणि बाबासाहेबांचे पत्र व्यवहार आणि पत्र काही पुस्तकामध्ये आहेत। हे पुस्तक पत्र जर आपण वाचले, रमाईनं बाबासाहेबांना लिहिलेलं पत्र आणि बाबासाहेबांनी रमाईला लिहिलेलं पत्र, हे जर आपण वाचले तर या बाबासाहेबांचं आणि रमाईचं किती एकमेकावर प्रचंड प्रेम होतं, ही जगाच्या पाठीवरती किती एक आगळी वेगळी जोडी होती हे आपल्या लक्षात येतं। आणि म्हणून त्या ठिकाणी रमाई पत्र लिहिते की साहेब बघा, पत्र लिहिते, साहेब तुमच्या रामूचा साष्टांग दंडवत, साहेब आपण कशा आहात, आपण वेळेवर जेवण करा। पत्रात रमाईचं पत्र आहे, आपण वेळेवर जेवण घेत जा। माझी एकच विनंती आहे, पत्र लिहिण्याचं कारणच आहे, तुमचा गंगाधर कालपासून अतिशय तापानं फणफणत आहे। मी मेडिकलमध्ये गेलेले होते, परंतु मेडिकलची उधारी असल्यामुळे मला औषधं दिलेली नाही। मला डॉक्टराकडे जायचं आहे, परंतु जवळ एकही पैसा नाही, खाण्याची खूप बंडाळ होते आहे। जर तुम्हाला सयाजीराव गायकवाडांची जर स्कॉलरशिप आली असेल तर त्याच्यातले अर्धे पैसे मला जर पाठवले तर मी गंगाधरचा दवाखाना करेन। तुमची रामू। हे रमाचं पत्र बाबासाहेबाला जाते मित्र। बाबासाहेबांच्या हातामध्ये ज्यावेळेस हे पत्र पडतं त्यावेळेस बाबासाहेब एक प्रचंड मोठ्या ग्रंथाचं त्या ठिकाणी वाचन करत असतात कोलंबिया विद्यापीठामध्ये, आणि पत्र वाचतात, रमाईचं पत्र हातात घेतात। पत्र वाचल्याबरोबर बाबासाहेबांचा चेहरा आसमानं भिजतो, पूर्ण छाती त्यांची आसमानं भिजते, आणि अतिशय जड अंतःकरणाने त्या ठिकाणी आपल्या पत्नीस रामूला पत्र लिहिण्यासाठी पेन घेतात आणि पत्र लिहायला सुरुवात करतात। ते पत्र बघा, बाबासाहेब पत्र आपल्या बायकोला लिहितात परत, प्रिय रामू तुझं पत्र मिळालं आणि तुझ्या भावना समजल्या। माझा गंगाधर अतिशय आजारी आहे म्हणतेस, हेही मी वाचलं, परंतु तू मला पैशाची अपेक्षा केलीस। कालच मला शाहू महाराजांची स्कॉलरशिप मिळाली होती आणि ती 150 रुपये स्कॉलरशिप होती। ते स्कॉलरशिप मला मिळाली, मी बाजारात गेलो आणि बाजारात गेल्यानंतर मी सगळ्याच पैशाची पुस्तके घेतली, ग्रंथ घेतले, आणि आज माझ्याकडं खायला सुद्धा काही नाही, मी सकाळपासून उपाशी आहे। आणि जर तुला गंगाधरचा दवाखाना करण्यासाठी आणखी त्या मेडिकलवाल्याकडे जाऊन तुला जर उधार काही घ्यायचं असेल तर घे, मी तुला काहीच पाठवू शकत नाही। त्याच्या पलीकडं शेवटचं सांगतो, गंगाधरचा तू दवाखाना करायलाच पाहिजे, तुझ्या गळ्यातलं शेवटचा दागिना आहे तो दागिना घे।